आल्यानंतर 100 वर्षाचं जर आयुष्य म्हटलं तर 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण करायचा प्रयत्न करणार, बऱ्याच गोष्टी आपण मिळवणार. इस्टेट कमवतो, कोण करोडपती होऊन मरतो, कोण भिकारी होऊन मरतो, पण तो मरतोच. असं काही नाही की तो करोडपती म्हणून मरणार नाही आहे आणि भिकारी म्हणून सुद्धा मरणार नाही आहे. जो तो मरणार आहे, जे जन्माला आहे तो मरणार आहे. मग याच्यामध्ये राहिलं काय, जन्माला तू आला का? आपली अडचण काय माहिती आहे का, आपल्यालाच माहीत नाही आपण करायचं काय. आपल्याला कोणी सांगितलं आहे का हे, म्हणजे आपल्या आधीच्यांनाच माहीत नसेल, त्यांना कोणी सांगितलं नसेल, किंवा तो योग नसेल. आता योग आला असेल ह्या माध्यमातून, मला पण देवाने बुद्धी दिली म्हणून तो व्हिडिओ होत असणार आहे की विचार. आपण म्हणतो ना देव कुठं असतो, असा प्रत्येक साक्षात्कार होत असेल तर माहीत नाही मला तर नाही कधी झालेला. स्वप्नात एकदा आला होता देव, आराध्य कुठला आपला असेल ते आलं होतं स्वप्नात. तर आत्ता मुद्दा हा चालला आहे की जन्माचा, तर आपल्याला कधी कोणी सांगितलेलं नाही आहे. आणि इथून पुढं तरी जेवढे हे, आणि शेअर करा ही माझी रील आहे ना, शेअर करा. इथून पुढं जेवढे जीव ही रील बघतील तेवढ्याने एकच विचार करा. समजा जर मला आयुष्य 100 वर्षाचं दिलेलं आहे तर माझा जन्म कशासाठी. रोज 24 तासातले 2 मिनिट श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा. आणि शेवट एक 10 वेळा असं केल्यानंतर फक्त स्वतःला विचारा, माझं आत्ता वय जे काय असेल तुमचं वय ते स्वतःला सांगा. माझं आयुष्य किती राहिलं आहे मला माहीत नाही, मग माझा जन्म कशासाठी आहे हे प्रश्न विचारायला स्वतःला सुरुवात करा. देवाने मला जन्माला का घातलं, आपल्या अल्लानं जन्माला का घातलं, मग ते अल्ला असेल, ईश्वर असेल, अजून कोण कुठला देव म्हणायचे, कुठल्या धर्मात असेल ते बघा. हा प्रश्न विचारा आणि ही सवय लावा. हेच शिक्षण तुमच्या मुलांना द्या. जन्म कशासाठी, माणूस जन्माला येतो आणि तो मरतो हेही त्याला जाणीव करू देत लहानपणीच. वयाचा 5 वर्षापर्यंत 90% मेंदूचा विकास होत असतो. तिथून पुढे 10% विचार करा, 90%